लोणंदकरांचा आगामी 25 वर्षाचा पाण्याचा प्रश्न निकालात काढणाऱ्या महत्त्वाकांक्षी सुमारे 62 कोटी रुपये खर्चाच्या लोणंद नगरपंचायतीच्या 24/7 नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा जलवा लोणंदकरांना पाहण्यास मिळाला। या कार्यक्रमाला जननायक आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन बरगुडे पाटील, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, माजी कृषी सभापती मनोज पवार, नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, बांधकाम सभापती भरत शेळके, पाणीपुरवठा सभापती रशिदा इनामदार, नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील, मधुमती गालिंदे, सचिन शेळके, सौ सुप्रिया शेळके, भरत बोडरे, गणी कच्ची, सौ दीपाली निलेश शेळके, सागर शेळके, नगर अभियंता सागर मोठे आदी मान्यवर उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी प्रथमतः लोणंद येथील राजमाता अहिल्यादेवी स्मारकामध्ये जाऊन अभिवादन केले। त्यानंतर लोणंद नगरपंचायत समोर नामदार अजित पवार यांचे सुमारे 30 फुटाचा हार घालून व जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करीत जोरदार स्वागत करण्यात आले। वाजत गाजत फुलांचा वर्षाव करीत नामदार अजित पवार यांना जलकुंभाजवळील कार्यक्रमस्थळी नेण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। नामदार अजित पवार व आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते टिकाव मारून व शिरपळ वाढवून नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले, तर कोनशेलेचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड व नगरसेवकांच्या हस्ते अजित पवार व मकरंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे यांनी केले। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची जनसंवाद सन्मान यात्रा लोणंद नगरीत आल्यानंतर त्याचे जोरदारपणे स्वागत करण्यात आले। लोणंद शहरात ठिकठिकाणी जनसन्मान यात्रेचे स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या, तर बॅनर लावूनही ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले होते। या कार्यक्रमाला लोणंद बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील, दयानंद खरात, लक्ष्मणराव शेळके, बमनराव शेळके, शंकरराव क्षीरसागर, विठ्ठलराव शेळके, दादासाहेब शेळके, बबलू इनामदार, शैलजा खरात, बंटी खरात, असगर इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते। लोणंद नगरपंचायती लोणंद शहराच्या महत्त्वाकांक्षी 24/7 पाणी पुरवठा योजना होणार असल्याने आता आगामी 25 वर्षाचा पाणी प्रश्न निकालात निघणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून लोणंद शहरात 24/7 योजना व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत होते, परंतु त्याला यश येत नव्हते। आमदार मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यातून, उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या माध्यमातून व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून 62 कोटी 43 लाख रुपये खर्चाची योजना मंजूर झाली आणि त्याचे भूमिपूजनही झाले। त्यामुळे लोणंदकरांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याने या भूमिपूजन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते।